हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओचा विषय असा की जे मी बोलले की माझ्या स्टिचिंग जर्नीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ते तर मी सांगतच राहीन. पण त्याच्या अगोदर प्रत्येक टेलरकडून होणारे मिस्टेक असं नाही की टेलर म्हणजे एखादं झेरॉक्स मशीन आहे किंवा त्याच्याकडून म्हणजे किती जरी दिवसाचा अनुभव असेल तरी ते काम एकदम परफेक्टच होतं असं काही नाही. कधी कधी काही ना काहीतरी टेलरकडून मिस्टेक होते, पण ती झालेली मिस्टेक काहीतरी जुगाड करून परफेक्ट पण एक टेलरच करू शकतो असं माझं मत आहे. तर हे जे ब्लाऊज तुम्हाला दिसतंय तर ह्याचे शोल्डर तुम्हाला आत्ता बरोबर दिसत आहेत, शोल्डर तुम्हाला बरोबर दिसत आहेत. पण माझ्याकडून झालेली मिस्टेक अशी की याचं जे कटिंग आहे ते मी बिना मेजरमेंट घेता अंदाजे कट केलं. तर ह्याचं एका साईडचं शोल्डर आहे ते बरोबर कट झालं आणि एका साईडचं जे शोल्डर आहे ते अडीच इंच झालं होतं आणि एका साईडचं शोल्डर हे 3 इंच झालं होतं. तर हे दोन्ही ओळखू येऊ नये म्हणून मी काय केलं, ह्या साईडला आणि ह्या साईडला साडीचा जो कपडा आहे त्याच्या त्रिकोण करून मी असे कळ्या लावलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं काय होतं की शोल्डर एक बारीक आणि एक छोटं असं अजिबात वाटत नाही. बघू शकताय तुम्ही, वाटते का नाही वाटत. आणि ब्लाऊजही खूप फिनिशिंग दिसते. त्याची लेस थोडी कडक आहे, त्याच्यावरती जरा जेव्हा प्रेस करेल त्यावेळेला ती व्यवस्थित येईल. अशा प्रकारे मी आजचे 2 ब्लाऊज 3 वाजल्यापासूनचे शिवलेले आहेत. आत्ता बरोबर 6:15 वाजलेले आहेत. अशा प्रमाणे माझ्या कामाला थोडा वेग येतोय. आणि ह्या ब्लाऊजचा पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. याचाही गळा खूप छान असं झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि याची लेस कडक आहे, याच्यावरती जेव्हा प्रेस होईल त्यावेळेला गळा व्यवस्थित दिसेल. तर अशा छोट्या गोष्टी प्रत्येकाकडून चुकू शकतात. तर याचा लोड न घेता किंवा स्ट्रेस न घेता आपण त्या कामाला कसं काय चुकलेलं काम कसं काय बरोबर करू शकतो असा विचार करून आपलं काम केलं पाहिजे. काय होतं आत्ता आजकालचे जे ब्लाऊजचे किंवा साडीचे कापड जे आहे ते एकदम हे कसं आहे, बांधणी याचं कापड एकदम सिल्की असतं आणि आपण अस्तर आणि ब्लाऊजचा कापड जर एकत्र धरून कट करायला लागलं तर कात्रीच्या पुढच्या टोकाने काय होतं, खालचं जे आपण ब्लाऊजचं कापड आहे ते सरकलं जातं आणि थोडं मागं पुढं होतं. तर आज माझ्याकडून अशीच चूक झाली होती. आणि हा ब्लाऊज आहे हळदीचा आणि मला एवढं टेन्शन आलं होतं की आता करायचं काय, तरी पण मी माझं डोकं वापरून ती चूक सुधारली आहे. आणि अजिबात ओळखून येत नाही. मी मापाला दिलेलं ब्लाऊजला सुद्धा मेजरमेंट लावून बघितलं तर एकदम असं परफेक्ट आहे. कसं झालं काय माहिती, पण व्यवस्थित झालेलं आहे. कशाला मला माहिती आहे की गोटी कागद आणून डीजे परीक्षा आहे, अभ्यास करायची सोडून पैसे नाहीत बाबा माझ्याकडे. कशाला पाहिजे सांग, कारण सांग मग तू. काय खोट मला माहित आहे. गोटी कागद आणणार आणि ते डीजे खोटं करणार आणि सगळ्या घरात टाकणार. काय नाही, खरं सांग कशाला. ओ त्याला किती रुपये? 8 रुपये पाहिजे द्या. तू जा, कशाला जाऊ नको तू. कशाचं डीजे करणार आहे? आता मी चाललेलो मुंबईला. मला माहिती आहे की डीजे. मग खरं सांगत नाहीस की तू. डोकंच विसरलं नाही तर बॉक्स घेऊन आलाय. नाही ग, बघ यश आता तुझ्या मम्मीला नाव सांगितलं. चल